हाय हॅलो नमस्कार. मी सौ सुप्रिया श्रीकांत माने. मी गणेशवाडी इथे राहते. गणेशवाडी माझं गाव हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि करवीर नगरीत आहे. यूट्यूबवरती हा माझा पहिलाच व्लॉग आहे. थोडीशी भीती वाटत आहे. कधी कॅमेरा फेस केलेला नाही आणि सुरुवात कॅमेऱ्यासमोर करते तर थोडंसं अस्वस्थ वाटते. थोडीशी भीती वाटते. नीटचं बोलता येत नाही, पण प्रयत्न नक्की करणार. थोडीशी भीती घालवायची आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मोटिवेट केलं तर नक्की माझी भीती जाईल. तर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की माझ्या गावचं वातावरण कसं आहे, माझं डेली रुटीन कसं आहे, किंवा आम्ही ह्या खेडेगावामध्ये आमच्या पद्धती कशा आहेत, किंवा आम्ही कसं आमचं लाईफस्टाईल आहे हे मला दाखवायचं आहे, किंवा माझ्या ज्या काही आहेत तोडक्या मोडक्या रेसिपी त्याही दाखवायच्या आहेत. त्यासोबत मला माझ्याकडे असणाऱ्या थोड्याफार काही टिप्स असतील त्याही शेअर करायच्या आहेत. त्यामुळे नक्की बघा. आणि हा माझा पहिला व्हिडिओ असल्यामुळे मी जसा जमेल तसा तोडका मोडका शूट केलेला आहे, तर समजून घ्या. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जर तुम्हाला तो आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या खाली जी तुम्हाला घंटीचं चिन्ह दिसतं आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की प्रेस करा, जेणेकरून ते तुम्ही बटन दाबल्यानंतर माझे जे नवीन नवीन मी व्हिडिओ बनवत जाईल ते पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला दिसतील. तर थँक्यू. चला तर मग करूया सुरुवात. तर सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन बाहेर आले तोपर्यंत सूर्याचं छानसं दर्शन झालं. आत येऊन नंतर दिवाबत्ती केली. आज गुरुवार होता त्यामुळे स्वामींचं तर पहिलं दर्शन घेतलंच पाहिजे. त्यानंतर घरातली सगळी झाडलोट करून घेऊन लागलं हुंडा पुसून घेतला. हुंबऱ्याला आज हळदीचं लेपन करायचं होतं, त्यामुळे मी ते हुंबरा स्वच्छ पुसून धुवून घेऊन पाण्याने मग मी हळदीचं लेपन करून घेतलं. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर दिवाबत्ती दाखवून आणि अगरबत्ती थोडंसं हळदीचं पाणी पातळ झालं होतं आणि जास्त झालं होतं. म्हटलं भाई आज के जमाने में पैसा बहुत जरूरी है और लोग पैसों के पीछे भागते भी इसमें कोई गलत नहीं, लेकिन इतना पैसों से भी बढ़कर कीमती है परिवार का प्यार, संस्कार. रांगोळी वगैरे काढून त्यानंतर चहा ठेवला. चहा आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून एन्जॉय केला. सकाळीच आम्ही चहा एकत्र होतो आमच्या सगळ्यांचा, आणि संध्याकाळी कोणच नसतं चहाला, आम्ही सकाळीच आम्ही घेतो. चहा झाल्यानंतर मी जेवणाला लागले. जेवण आवरून घेतलं कारण यांना कामावरती जायचं असतं, त्यामुळे जेवण वगैरे मी सगळं आवरून घेतलं. घरातली कामं सगळी बाकीची होती ती पण आवरून घेतली. आणि मग आता देवपूजा राहिली होती. देवपूजेसाठी मी फुलं न्यायला बागेत आले होते. तर बागेत बघा जास्वंदीच्या आहेत, चाफ्याच्या आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत. तर मी ती सगळी तोडून घेऊन घरी आले. आतमध्ये आले. फुलं बघा किती छान दिसत आहेत, एकदम टवटवीत. त्याच्यानंतर मी देवपूजा आवरून घेतली. देवाला स्वच्छ क्लीन करून पाण्याने पुसून घेऊन स्वच्छ नवीन वस्त्र अंतरून, आज गुरुवार होता त्यामुळे पिवळे वस्त्र अंतरले. स्वामींची पूजा छानशी करून घेतली. त्याच्यानंतर त्यांना देवांना हळदी कुंकू आणि स्वामींना गंध वगैरे लावून घेतला. फुलं बागेतून जी आणली होती ती घातली. बागेती देव किती छान दिसतात फुलं घातल्यानंतर. हा स्वामींचा आणि दत्तांचा फोटो खूप छान आहे, मला खूप आवडतो. मंदिर अगदी भरल्यासारखं दिसतंय. त्याच्यानंतर सगळं माझं बाकीचं उरलेलं फरशा वगैरे पुसायचं होतं ते सगळं कामं आवरून घेतलीत मी. हेही कामावरती गेले होते, मुलंही बाहेर गेले होते, त्यामुळे घर अगदी शांत दिसत होतं. सगळं काही आवरल्यानंतर किचन माझं असं काही दिसत होतं. जेवण वगैरे सगळं आवरलं, यांना डबा पण दिला. बाकीची सगळी कामे झाली होती. असं छोटंसं माझं किचन आहे. हा वॉश बेसिंग आहे. वॉश बेसिंगवरचा आरसा ना एक आठवड्यापूर्वी फुटून गेला होता. नवीन आणायचं आहे पण तो लक्षातच राहत नाही. हा फ्रीज आहे. फ्रीजमध्येच आरशासारखं सगळं दिसतं, त्यामुळे आता वॉश बेसिंगच्या आरशाची गरजच नाही आहे. तर असं आहे माझं किचन. त्याच्यानंतर आज
गुरुवार होता आणि माझ्या यूट्यूबचा हा पहिला ब्लॉग होता. म्हटलं आज यूट्यूबच्या पहिल्या ब्लॉगची पण गोडापासून सुरुवात झाली पाहिजे, त्यामुळे दुसरं काही बनवायचं म्हणून मी स्वामींना आवडतो तो तुपातला शिराच बनवायला घेतला. तर गॅस लागून त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलं. तूप गरम झालं की त्याच्यामध्येच आपल्याला काजू भाजून घ्यायचे. तोपर्यंत मी वेलची सोलून ठेवते. त्याच्यानंतर हे असं भाजलेले काजू त्याच्यातून काढून घेऊया. थोडंसं लालसर जास्त झालं ते काढून घेऊया. स्टॉप करते. त्याच्यानंतर सोललेली वेलची आणि बाकी 2-3 सोलायचे होते ते मी त्याच्यामध्ये सोलून टाकल्या. गॅसची फ्लेम वाढवते आणि चांगल्या कडक गरम तेलामध्ये ते रवा आपल्याला टाकायचा आहे. रवा हा कच्चा आहे, आपल्याला तेलामध्येच भाजायचा आहे. जास्त गरम तेलामध्येच रवा टाकायचा, नाहीतर मग रवा चिकट होतो. तर छान असा भाजून घ्यायचा तो लालसर होईपर्यंत हलवत राहायचं, जेणेकरून खाली लागणार नाही. होत आलेलं त्याच्यामध्ये आपल्याला असं पाणी घालायचं. गॅसची फ्लेम वाढवली होती. त्याच्यामध्ये एकदम कडक गरम पाणी घालायचं आहे, कोमट करून घालायचं नाही. थोडं प्रमाणानुसार त्याच्यामध्ये पण पाणी घालायचं. जास्त पातळी नाही करायची, जास्त घट्टही नाही ठेवायचं. रवा चांगला फुलला पाहिजे अशा पद्धतीने पाणी घालायचं. कारण आपल्याला त्याच्यामध्ये साखरही अजून टाकायची. आता मी तो कुठलाही ॲडिशनल कलर नाही वापरत किंवा कोणतंही आपल्याला हे वापरायचं आहे. त्याच्यामध्ये मी आता थोडीशी हळद टाकली. तुम्ही हळदीने उपमा बनवावा लागलेला ते पण नाही. हळद घातल्यानंतर पण शिरा छानच लागतो. त्याच्यामध्ये कुठलीही चव वेगळी उतरत नाही. बाहेरचे खाण्याचे कलर घालण्यापेक्षा हळदीचा वापर कधीही चांगलाच. आता त्याच्यामध्ये बघा कलर कसा उतरत चालला. झाला ना मँगो फ्लेवरसारखा. पिंचेस घालून तब्येत बिघडवून घेण्यापेक्षा, कलर घालून तब्येत बिघडवण्यापेक्षा हळदीचा शिरा कधीही चांगला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्याच्यामध्ये मी वरून साखर घालते. कोणाला जास्त गोड आवडत असेल तर एक्स्ट्रा साखर टाकू शकता, पण आम्हाला जास्त गोड नाही आवडत, त्यामुळे मी 7-8 चमचे साखर टाकली. हे पोह्याचे चमचे आहे. हलवून घ्यायचं.
गॅसची फ्लेम जोरात वाढवायची जेणेकरून साखर विरघळेल लवकर आणि एकसारखा जोरं हलवून घ्यायचं जेणेकरून कुठलीही गुठळी होणार नाही त्याच्यामध्ये आता परतवलेले तुला काजू कोणी बंद घालायचे. करायला सांगितलं? आता तरी तर तो तुम्हाला शिरा पातळ वाटत असेल पण तो पातळ नाही आहे, एकदम लुसलुशीत झालेला आहे तो. आणि थोडा वेळ 1-5 मिनटं वाफेवरती ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अजिबात त्या चमच्याला ना कढईला चिटकते का बघा, अजिबात चिटकत नाही आहे. आता झाकण लावून 1-5 मिनटं आपण गॅस बंद करून ठेवायचा आहे. झालेत आणि आता बघूया आपण काय झालं आहे. हे बघा, कोणत्याही प्रकारचं पाणी त्यात नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये तेल नाही आहे, तूप नाही आहे. एकदम लुसलुशीत शिरा झालेला आहे. किती मोकळा झाला आहे बघा. तर आता तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊया स्वामींच्यासाठी, नैवेद्य दाखवूया त्यांना. आज हा माझा पहिला व्लॉग आहे त्यामुळे गोडापासून सुरुवात करूया. काय केलंस आहे? खीर केलंस ते? एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा शिरा, एकदम छान होतं. स्वामींना आता नैवेद्य दाखवूया. आणि माझा पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असा काहीसा होता माझा सकाळचं रुटीन. थँक्यू. बाय.